नमस्कार मित्रो, मी दिलीप गवई. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एकदा पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज घेऊन आलो नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी एक नवीन औषधी वनस्पती. ही तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची असेल. आता सध्या गणेश उत्सव चालू आहे मित्रो, आणि गणेश उत्सवामध्ये या वनस्पतीला म्हणजे आघाड्याला खूप महत्त्व आहे. याचं नाव आघाडा, चिरचिटा, आपामार्ग, उलटा काटा असे बरेच नाव आहेत. काही काही याच्यामध्ये जे नावानं ओळखत असतील, पण या वनस्पतीची ओळख तुम्हाला करून देतो. याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक लाल आणि एक पांढऱ्या प्रकारचं असतं. पण त्याची खोडं हिरवीच असतात. याची जशी लाल आहे त्याची हिरवीच असतात, पण त्याची जे फुलं असतात त्याला थोडे व्हाईट कलरमध्ये असतात, याचे थोडे लाल कलरमध्ये असतात. एवढाच फरक आहे दोन्हीमध्ये. तर मित्रो, आता सध्या गणेश उत्सव चालू आहे आणि गणेश उत्सवामध्ये या वनस्पतीला खूप महत्त्व आहे. तसंच जसं हराळी आणि हे आघाडा गणपती बाप्पाला आपण वाहतो, त्याप्रमाणे जसे याला धार्मिक महत्त्व आहे तसंच याला आयुर्वेदात पण खूप महत्त्व आहे. खूप महत्त्वाची वनस्पती आहे मित्रो. याचं संपूर्ण पंचांगी औषधी आहे. म्हणजे जसं मुळी, खोड, पान, फूल आणि फळ, संपूर्ण वनस्पती ही औषधी आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या वनस्पतीची मी थोडक्यात काही माहिती, मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगणार आहे. मित्रो, या वनस्पतींच्या माहितीबद्दल बरेच रहस्य आहेत जे अजून लोकांना उलगडले नाही. याला आयुर्वेदात एवढं धार्मिक महत्त्व एवढं का देण्यात आलं या वनस्पतीला? आता बऱ्याच वनस्पती आहेत, पण आघाड्याला, हराळीला ह्याच वनस्पतींना धार्मिक महत्त्व का देण्यात आलं, आपण या गोष्टीचा कधी विचारच करत नाही. तर मित्रो, एक बहुगुणी आणि एक रहस्यमय अशी औषधी आहे. तर याच्याबद्दल मी तुम्हाला माझ्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी तुमच्यासोबत मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तर मित्रो, याचा औषधी वापर जर करायचा झाला तर तोंड आल्यानंतर तोंडामध्ये बरेच फोड येतात बघा असे, आणि असह्य वेदना होतात. काही खावल्या जात नाही, पिल्या जात नाही, बोलायला सुद्धा होत नाही. अशा वेळेला या वनस्पतीचं काही पानं घ्या तुम्ही. असे 5-6 पानं तोडायचे आणि पानं तोडून याचा चोथा करून चावायचा. तुम्ही सतत 2-3 दिवस हा प्रयोग करा. 3 दिवसाच्या नंतर तुमचा म्हणजे ती बिमारी पूर्णपणे गायब होऊन जाते. तसंच याचा दुसरा उपयोग, ज्या लोकांचे दात दुखतात, दाताचा ज्यांना त्रास आहे, दात ठणकतात, दात दुखतात, पाणी पिताना झोंबतं, दाताला थंड गरम काही खाता पिता येत नाही, अशा वेळेस जर याच्या काडीनं तुम्ही दात घासले रोज, जर या काडीनं तुम्ही रोज जर दात घासले तर तुम्हाला निश्चितच याच्यात 100% आराम मिळतो. तसंच या काडीचा दुसरा उपयोग म्हणजे जे टायफॉईडसाठी याची गळ्यात माळ बनवल्या जाते. याच्या काड्याची माळ करून दोऱ्यामध्ये बांधल्या जाते. ते गळ्यातली माळ लांबतात. मी अजून प्रयोग करून बघितला नाही, पण अशी याच्याबद्दल मला माहिती आहे, पण मी अजून काय हा करून बघितलेला नाही आहे. तर आता याचा तिसरा प्रयोग, खाली आपण मुळ्याकडे आलो बघा. ह्या अशा प्रकारच्या मुळ्या असतात. मी आता पाण्यात स्वच्छ धुतल्या आहेत. ह्या अशा प्रकारच्या मुळ्या असतात. अशा धुवून घ्यायच्या आणि एक किंवा अशा 2 मुळ्या असल्या तरी भरपूर झाल्या, किंवा एवढ्या मुळी ते तुमचं काम होऊन जातं. ह्या 2 मुळ्या अशा मुळ्या घेऊन ठेचायच्या, याचं पाणी काढायचं. रोज सकाळी अनुशापोटी 1 कपभर पाणी जरी तुम्ही पिलं तर तुम्हाला कसाही मुतखडा असू द्या, 10 mm, 12 mm, 15 mm पर्यंत तुम्ही 8 ते 10 दिवस, 15 दिवस सलग हा प्रयोग करा. मित्रो, मी सांगतोय, मी याचा स्वतः प्रयोग केलेला आहे. बरेच याचे चांगले रिझल्ट आहेत. मी तुम्हाला जे औषधी सांगतोय, ह्या औषधीचे मी स्वतः प्रयोग करतोय आणि स्वतः बऱ्याच लोकांना मी दिलेले आहेत. याचे चांगले गुणधर्म आहेत, चांगले रिझल्ट आहेत. मी काय असं कुठलचं ऐकून फेकाफाकी करायला लागलो किंवा तुमचे व्ह्यू मिळवायसाठी हा व्हिडिओ बनवायला लागलो असं नाही आहे मित्रो. ही पुरातन काळापासून चालत आलेली वनस्पती, आपल्या पूर्वजांनी बराचसा वापर केला. याच्याबद्दल बरंच जर सांगायचं झालं तर, तुम्हाला जर विंचूट असला, समजा विंचूट असला, याची मुळी घ्या, दगडावर घासा, 6 आण्यावर घासा आणि त्याचा जो मलम निघतो का नाही, तो मलम तुम्ही विंचू चावलेल्या ठिकाणावर लावा. तुम्हाला 10 मिनिटामध्ये तुमचा विंचू वितरल्याशिवाय राहणार नाही. तसंच मित्रो, याची अजून जर एक गोष्ट सांगायची झाली तर याला वरती तुरे येतात बघा. ही अशी वनस्पती असते, याला तुरे येतात आणि त्या तुऱ्याला काटेरी तुरे असतात. त्याच्यामध्ये बारीक बारीक बी असतं असं तांदळासारखं. तर आयुर्वेदामध्ये मी याला भूक कमी करण्यासाठी देत असतो. पण मित्रो, याचं जर तुम्ही 1 वाटीभर खीर जर खाल्ली ना त्या बियाची,
तर तुम्हाला सांगतो मी 15 ते 20 दिवस तुम्हाला जेवायचं काम नाही पडत, एवढी चमत्कारिक वनस्पती आणि रहस्यमय वनस्पती. मित्र, ही माहिती मिळवताना मला काय काय खस्ता खावा लागला हे मलाच माहिती आहे. मी तुम्हाला आज एकदम एका झटक्यात सांगून देतोय. बऱ्याच लोकांनी या वनस्पतीचं दाबून ठेवली याची माहिती आणि त्याच्यामुळे या वनस्पतीचं महत्त्व आपल्याला कळालं नाही आहे. तर मित्र, मी जे माहिती सांगितली तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तसंच मित्र, मी एवढ्या कळकळीने सांगतोय की दवाखाने आपल्याला परवडण्यासारखे नाहीत रे बाबा. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या थोडं, कारण ही खूप महत्त्वाची वनस्पती आहे. ही संपूर्ण वनस्पती अशी धुवून घ्यायची, संपूर्ण धुतल्याच्या नंतर याला सुकवायची, सुकल्याच्या नंतर वाळवायची. वाळल्यानंतर चांगल्या स्वच्छ जागेवर ठेवायची आणि तिला पूर्ण जाळून काढायची. त्याची जी राख असते खालची, त्या राखेमध्ये याचा क्षार असतो, आघाडा क्षार ज्याला म्हणतात. त्या राखेपासून तुम्हाला आघाडाचा क्षार काढता येतो. तर ती जी राख आहे ती पाण्यामध्ये तुम्ही टाका, पाण्यामध्ये ढवळायची, गाळून घ्यायची आणि पाणी निथळ होऊ द्यायचं. ते बुडाला त्याचा थर बसतो, पाणी येळून टाकायचं. ते खाली जे साचलेलं असतं मिठासारखा असा थर बनतो. मी त्याच्या मला वाटते 2 वर्ष झाले. 2 वर्षाच्या अगोदर मी बराच म्हणजे एक छटाकभर जवळपास तो क्षार तयार केला होता. माझ्याकडे अजूनही त्याच्यातला थोडासा आहे. तर तो क्षार बऱ्याच कामावर, तुमच्या आम्लपित्त ॲसिडिटीचा ज्यांना त्रास आहे तर त्याच्यासाठी ही वनस्पती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही अशी ओली नाही, ही सुकल्याच्या नंतरही हिचा वापर करू शकता याच काढ्याच्या रूपामध्ये. ह्याचा ही संपूर्ण वनस्पती सुकून घरामध्ये ठेवून द्या. वाळल्यानंतर याचं चूर्ण करून ठेवा. चूर्ण करून ठेवल्यानंतर तुम्हाला याच्या काढ्याच्या रूपात आम्लपित्त ॲसिडिटीचा त्रास ज्या लोकांना आहे त्यांनी याचा प्रयोग करून बघा मित्र. यकृतावर हे चांगलं काम करतं. खूप महत्त्वाची वनस्पती आहे. आणि हा जो तुम्हाला मी प्रयोग सांगितला की 20 दिवस, 15 ते 20 दिवस यानं जेवण करायचं काम पडत नाही, हा पण खरा आहे मित्र. मी हा प्रयोग माहीत करायसाठी लहान असताना, मी 15 वर्षाचा होतो त्यावेळेस मला या गोष्टींची आवड लागलेली आहे मित्र. आज माझं वय 45 वर्ष आहे. म्हणजे मी 30 वर्ष झाले या खटपटीत आहे. अशा बऱ्याच वनस्पतींची माहिती मी मिळवलेली आहे आणि अशा या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून मी ही माहिती तुमच्यासमोर आणणारच आहे. एक अशा रहस्यमय वनस्पती आहेत ज्या आपल्यापर्यंत याची माहिती आतापर्यंत पोहोचली नाही आणि बऱ्याच लोकांनी हे झाकरूट ठेवलं. त्याच्यामुळं हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं नाही मित्र. तर याच्यानंतर आता सध्या गणेश उत्सव चालू आहे आणि या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मला आता जाताना एका माणसाच्या हातात हे जाताना दिसलं, त्यावेळून लक्षात आलं याचा व्हिडिओ नंतर बनवायचा होता की याला तुरेगिरी आल्यानंतर याची संपूर्ण वाढ झाल्याच्यानंतर मी या वनस्पतीचा व्हिडिओ बनवणार होतो मित्र. पण आज योगायोगानं बनवला. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला आवडला असेल ना तर लाईक नक्की करा. मित्र, जे या चॅनलवर नवीन आहेत ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ते घंटीचं आपलं दाबून ठेवा बरं का, कारण असे नवीन व्हिडिओ, रहस्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्र पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन औषधी वनस्पतीसह. तोपर्यंत सुखी राहा, चांगले राहा.